खानदेशातील एक गाव होतं. त्या गावात सुनंदा राहत होती. सुनंदाचा नवरा ती गरोदर असतानाच मरण पावला होता. सुनंदाला जगण्यात काही रस नव्हता. पण यामध्ये जन्माला येणाऱ्या बाळाची काय चुकी, म्हणून तिने त्याला जन्म द्यायचं ठरवलं आणि त्याचं व्यवस्थित संगोपन होईल याची जबाबदारी स्वीकारली. सुनंदा काबाड कष्ट करून बाळाला वाढवत होती. बाळ आता 6 वर्षाचे झाले होते. सुनंदाने बाळाचं नाव राम ठेवलं होतं. सुनंदा खूप कष्ट करत होती. घरचं आणि बाळाची भागवत होती. एके दिवशी गावची यात्रा होती. रामचे मित्र रामला म्हणाले की आपण यात्रेला जाऊया. राम त्याच्या आईकडे आला. आईला म्हणाला, आई, मी जाऊ का यात्रेला मित्रांसोबत? आई म्हणाली, हो बाळा, जा ना. सुनंदाला विचार आला, बाकीचे मुले आई वडिलांकडून पैसे घेऊन येतील, पण माझ्या बाळाला पैसे कुठून देऊ मी? माझ्याकडे आहेत 5 रुपये. त्यात याची यात्रा कशी बघून होईल? यात्रेचा दिवस आला. राम आईची परवानगी घेऊन यात्रेला निघाला. निघताने आईने त्याला 5 रुपये दिले. राम खूप खुश झाला. मित्रांसोबत राम यात्रेला निघाला. यात्रेत गेल्यावर सर्व मित्रांनी वेगवेगळे पदार्थ खायला सुरुवात केली. पेढा, लाडू, जिलेबी, भेळ. पण राम मात्र काही खाईना. राम मिठाईच्या दुकानापाशी जायचा, पैसे विचारायचा. त्यांनी सांगितलं की पेढा 1 रुपयाला. तो थोडा विचार करून पुन्हा माघारी फिरायचा. अशी त्याने संपूर्ण यात्रा बघितली, पण स्वतःसाठी काही घेतले नाही आणि काही खाल्लेही नाही. असाच चालत असताना तो एका भांड्याच्या दुकानापाशी आला. त्याने पाहिलं तिथे एक चिमटा होता. त्याने विचार केला आणि दुकानदाराला विचारलं, काका, हा चिमटा केवढ्याचा हो? दुकानदार म्हणाले, 5 रुपयाला. राम खूप खुश झाला. रामने लगेच खिशातून 5 रुपये काढले आणि दुकानदाराला दिले आणि दुकानदाराकडून चिमटा विकत घेतला. दिवसभर यात्रेत फिरून झाल्यावर राम संध्याकाळी घरी आला. घरी आल्यावर आईने विचारलं, राम, यात्रेत काय खाल्ले? राम म्हणाला, आई, मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे. आई म्हणाली, माझ्यासाठी? रामने हळूच पिशवीतून चिमटा काढला. आई चिमट्याकडे बघतच राहिली. सुनंदाला विचारले, पोरांनी माझ्यासाठी चिमटा आणलाय, म्हणजे तो दिवसभर उपाशीच असणार. सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले. सुनंदा म्हणाली, अरे राम, चिमटा कशाला आणलास? राम म्हणाला, अगं आई, तुला रोज बघतोस, चुलीवरून भांडे तशीच उतरवतेस. तुझ्या हातांना खूप भासतं, म्हणून तुझ्यासाठी मी चिमटा आणलाय. आईच्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणाली, अरे राम, तुझे सारे पैसे चिमट्यामध्ये संपून गेले असतील, मग तू यात्रेत काही खाल्ले नाही ना? राम काहीच बोलला नाही. आईचे डोळे भरून आले. आईने त्याला जवळ घेतले. सुनंदा म्हणाली, थांब, तुझ्यासाठी आत्ता जेवायला बनवते. सुनंदाने रामला आनंदाने भरवले.